सीमेवरती थंडी, ऊन, वारा, पाऊस सर्व हाल अपेक्षा सहन करत देशाचं रक्षण करणारे सैनिक मृत्यूला पण सामोरं जातात. अनेक सैनिक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या पत्नी आझाद मैदानात भर उन्हामध्ये आपल्या मागण्या घेऊन सरकारकडे आलेले आहेत. सरकार अधिवेशन आलं का आश्वासनं देतं, करूया, बघूया, लाडका बहीण, लाडका भाऊ, पण लाडका सैनिक आणि त्याची पत्नी सरकारला ह्या मैदानात दिसत नाही का? म्हणजे काय मागण्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. विधवा पत्नी आहेत. मी माझ्या सैनिकाची पत्नी कमाल भगवान खरात. माझे पती 71च्या लढाईमध्ये होते व शासनाने आम्हाला 1997ला जमीन दिली. जमिनीचे कागदपत्र दिले. माझ्या आज नावावर 7/12 आहे, फेर आहे, नंबर 8 आहे. पण शेजाऱ्यांनी ताबा केलेला आहे आणि शेजाऱ्यांनी ताबा केला असता की मी 1997 पासून साहेब झगडते. मी, माझे पती गेले, मुलगा गेला, आता माझ्याकडे 2 लहान लहान नातू सुनबाई आहे. माझं गावाकडचंही घर हडपलं. माझ्या भावाने आम्हाला मारलं. पोलिसांनी आमच्याकडे लक्ष नाही दिलं सर. आणि मी 1 जानेवारीला महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे आता निवेदन दिलं आणि नागपूरला जे अधिवेशन झालं तिथं सुद्धा मी निवेदन दिलं. तिथं सुद्धा तमाशा केला. पण हे पत्रकार बंधूचं पहिलं मी अभिनंदन करते की त्यांनी मला स्वतःहून म्हणले, आई तुम्ही बायडिंग देता का? तसेच नागपूरला मला एक पत्रकार भेटले, त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट चेक केले. नंतर माझं बायडिंग घेतलं, महसूल मंत्र्याच्या मोबाईलवर टाकलं आणि त्यांनी त्यांची PA पाठवले. मी 2 दिवसापासून नागपूरला पण उपाशी होते आणि पायी फिरत होते साहेब. माझं आता वय 70 वर्ष आहे साहेब. जेव्हा आम्हाला शासन जमिनी देतं तेव्हा आमच्या नावावर करत नाही, नुसतं 7/12 देत हवला करून आम्हाला ताबा देत नाही साहेब. मी 97 पासून ते आज 2026 पर्यंत 3 वेळेस रॉकेल घेतलं, 2 वेळेस सामोरून उपोषण केलं, 3 वेळेस तहसील वैजापूरला रॉकेल घेतलं, SDM साहेबाकडे रॉकेल घेतलं आणि आता 13 मार्चला होळीच्या दिवशी परत रॉकेल घेतलं. सगळ्या मीडियाने मला भारतभर दाखवलं, तरी कलेक्टरला, ह्या शासनाला आमच्यावर तरस येत नाही सर. माझ्या सैनिकाचे फार हाल आहे सर. साहेब आमचं ज्याचं गेलं लुगडं तेच पडतं उघडं. माझा मुलगाही गेला, माझी गाव जागा आहे, मला घर नाही, बांधायला गेले ना तर आम्हाला माझ्या भायाने, पोराने सगळ्यांनी मारलं साहेब मला. माझी सुनबाईला, माझी सुनबाई 32 वर्षाची विधवा आहे. माझी जागा या शेजाऱ्यांनी हडपली, गावाकडचं सर्व हडपून घेतलं. काय करायचं साहेब सैनिकांनी? पाडत्या पावसात सैनिक सीमेवर रक्षण करतो साहेब. अहो कोण्या कलेक्टरचा मुलगा नाही जात बॉर्डरला, कोण्या तहसीलदाराचा नाही जात, कोण्या आमदाराचा नाही, कोणी खासदाराचा जात नाही साहेब. आमचे शेतकऱ्याची मुलं बॉर्डरला जातात आणि देशाचं रक्षण करतात साहेब. मग आमच्यासाठी शासनाने काहीतरी करायला पाहिजे ना. GR काढतात माझ्या सैनिकांच्या परिवारासाठी, माझ्या सैनिकांसाठी, काहीच करत नाही साहेब. अहो कलेक्टर साहेबांनी मी रॉकेल घेतलं, मीडियाने कागदपत्र त्यांच्या समोर नेले आणि कलेक्टर साहेब आता सध्या आहे तिथे आमच्या औरंगाबादला, स्वामी साहेब. ते म्हणतात त्या बाईचं नाव नाही 7/12ला. मग मी म्हणलं का हो पत्रकार साहेब, हे 7/12 तर माझ्या नावावर आहे, आताचा लेटेस्ट 7/12 आहे, तुम्ही बघा म्हणलं. ते म्हणता नाही म्हणे, यांच्या नावावर 7/12 नाही म्हणे. साहेब तुम्हाला सांगू का, मी तुमची आई समान आहे आणि एक पत्रकार तुमचा मी सत्कार करते, पण आम्हाला खरंच न्याय द्या हो साहेब. माझ्यासारख्या हजारो महिला आहे. एक मी बोलते म्हणून येते, पण बाकीच्या बायाला बोलता सुद्धा येत नाही. 7/12 काय ते सुद्धा माहित नाही साहेब कोणाकोणाला. पण मी सगळ्यांना संघटित करून फिरते. तरी शासनाला 31 तारखेला मी इथं आले, महसूल मंत्री बावनकुळे साहेबाला निवेदन दिलं, मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलं, त्याच्या कॉप्या आहेत माझ्याकडे. पण कोणाला लक्षात येत नाही, कोणाला दया येत नाही साहेब आमच्यावरती. एक 70 वर्षाची महिला मुंबई आणि औरंगाबाद 350 किलोमीटर साहेब जाणं येणं. आम्ही येतो साहेब, काय करावं सांगा ना. अपेक्षा बुरी असते, कारण आज हा सैनिकाचा परिवाराला तुम्ही जर न्याय दिलं साहेब, खरंच आम्ही तुमचे आभार मानू आणि तुमचा सत्कार करू. कारण आम्हाला न्याय पत्रकारच देतील, आम्हाला कोणी न्याय देत नाही साहेब. आणि पत्रकारांनी एवढ्या बातम्या लावल्या माझ्यासोबत, बातम्या आता सुद्धा साहेब. मग आम्ही कशाला पोरं पाठवावं मिलिटरीमध्ये सांगा ना हो साहेब. आम्हाला न्याय मिळत नाही तर सांगा ना तुम्ही. अहो मी तर बोलते, माझ्या बरोबर असं 80 वर्षाच्या बाया आहेत, त्यांचा न्याय नाही मिळाला आजपर्यंत. आणि कोणीच तहसीलदार म्हणत नाही की आम्ही तुम्हाला ताबा देतो म्हणून. साहेब आम्हाला अर्धी पेन्शन मिळती, त्या अर्ध्या पेन्शन मध्ये कोर्ट कचऱ्या, लेकरं बाळ सांभाळा आणि विशेष म्हणजे आमच्या मागं पाणी बिलचा तगादा, टॅक्सचा तगादा. असं म्हणत नाही या वीर नारी यांना टॅक्स माफ करा, पाणी बिल माफ करा. आम्हाला आता 60,000 पाणी बिल आले साहेब. 20,000 रुपयाच्या पेन्शन मध्ये काय करायचंय? नातवायला सांभाळण्यासाठी पेन्शनवर लोन घेतलं, 6,000 रुपये माझा हप्ता कटतो साहेब. मी कळकळून सांगते, तुम्ही माझी बातमी अशी भारतभर लावा की सगळ्या मंत्र्याच्या कानात गेली पाहिजे. कळकळ एक विधवा बाईची आणि एक विधवा पत्नीची. कारण काय या सैनिकाला म्हणतात फक्त सैनिक आले आणि सैनिक आले की तेवढेच हे करतात साहेब. आता 26 जानेवारीला मी मुसळधार पावसात 15 ऑगस्टला उपोषणला बसले आणि कलेक्टरने आले नाही माझ्याकडे. का हे आले
भुमरे साहेब आले, कल्याण काळे साहेब आले, ठोंबरे साहेब आले, सगळे मंत्री येऊन गेले, संजय शिरसाट सुद्धा आला, पण काय केलं नाही कोणी माझ्यासाठी. साहेब आम्ही कुठं जायचं, कोणाला न्याय मागायचं सांगा ना साहेब, तुम्हीच आमचे मायबाप आहात साहेब. आज जर एवढी महागाई असून नातू सांभाळणं, सून सांभाळणं हा माझा प्रश्न झाला, पण एवढ्या पेन्शन मध्ये होतं का साहेब? आम्हाला सांगा ना तुम्ही. गॅसचे भाव कुठे गेले, आमचा दवाखाना आहे, गोळ्या आहे, सगळ्याच भानगडी आलं ना साहेब. काय करायचं आम्ही? म्हणून मी तुम्हाला पत्रकार बांधूंना एवढंच विनंती करते की आम्हाला न्याय द्यावा ना आमच्या या मेडलची. तुम्हाला जर खरंच कळकळ वाटत असेल तर आम्हाला न्याय द्यावा या मेडलचा. माझ्या पतीने देशाची सेवा केली साहेब, बर्फामध्ये केली. अंदमान निकोबारला असताना तिथे ते जहाज मध्ये पडले, त्यांचं डोकं फुटलं, पण त्यांनी देशाची सेवा केली साहेब. ह्या होत्या सैनिकाच्या पत्नी. अशा अनेक महिला आज राज्यामध्ये न्याय मागत आहेत. हे प्रातिनिधिक एक चित्र आहे. अशा अनेक महिला आज इकडे न्याय मागत आहेत. सरकारने न्याय देणारा का नाही, हे दोघींचे नाव आहे. त्यांना फिर असं फिरवत सगळ्या महिलांना पुढे जा. नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद. आवाज दो, आवाज दो, आवाज दो, आवाज दो. वीर नारीचा विजय हो, वीर नारीचा विजय हो, वीर नारीचा विजय हो. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. सैनिक एकता जिंदाबाद, सैनिक एकता जिंदाबाद. आवाज कुणाचा? सैनिकांचा. 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 सैनिक एकता जिंदाबाद, भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.